नमस्कार. शेतकरी, मच्छीमार बांधवांनो, सुशिक्षित बेरोजगार तरुणांनो, हुकुमशाहीने दडपलेल्या, प्रदूषणाने ग्रस्त असलेले आणि रोगराईने त्रस्त असलेले माझे पेणकर आणि अलिबागकर, आपल्या सर्वांना माहिती आहे की JSW कंपनीचे प्रदूषण कशा प्रकारे फोफावत चाललेले आहे. हे प्रदूषण रोखण्यासाठी आजपर्यंत अनेक लोकांनी अनेक प्रयत्न केलेही गेले, परंतु आजपर्यंत कुठल्याही प्रयत्नांना JSW कंपनीने त्यांच्या अराजक स्वभावाने आणि निद्रस्त शासन आणि प्रशासनाने कुठल्याही प्रकारचा न्याय त्यांना मिळवून दिलेला नाहीये. हा न्याय मिळवण्यासाठी आपण स्थानिक प्रदूषण कृती समितीमार्फत येत्या 13 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता पेण प्रांत कार्यालय येथे धडक मोर्चा घेऊन जात आहोत. ह्या मोर्चाचं नियोजन असं आहे की आतापर्यंत ह्या कंपनीच्या बळी पडलेले जे शेतकरी आहेत, ज्यांची शेती ही JSW कंपनीने जाणून बुजून नापीक केलेली आहे, गेल्या 10 वर्षापासून यांची शेती पिकत नाहीये, यांना नुकसान भरपाई मिळावी. त्याचबरोबर जी JSW कंपनीने खाडीची वाट लावलेली आहे, जी खाडी नासवलेली आहे, त्या खाडीमुळे अनेक मच्छीमार बांधवांचे नुकसान झालेले आहे. त्या मच्छीमार बांधवांना नुकसान भरपाई मिळावी. त्याचबरोबर आमच्या पेणमध्ये अनेक सुशिक्षित तरुण आहेत, ज्यांच्याकडे चांगल्या पद्धतीचं स्किल आहे, पण त्यांना देखील इथले स्थानिक असून देखील नोकरी मिळत नाहीये आणि परप्रांतीय किंवा बाहेरच्या लोकांना या कंपनीमध्ये अगदी पूर्णपणे सामावून घेण्याचं JSW कंपनी षडयंत्र करत आहे. हे षडयंत्र रोखण्यासाठी इथल्या शेतकऱ्यांना, इथल्या मच्छीमारांना, इथल्या तरुणांना न्याय देण्यासाठी आपण 13 ऑक्टोबर रोजी धडक मोर्चा, जनमोर्चा काढत आहोत. हा जनमोर्चा जनतेने काढलेला आहे. या जनमोर्चामध्ये कोणताही नेता नाही. हा मोर्चा पूर्णपणे जनतेसाठी केलेला मोर्चा आहे. या जनतेसाठीच्या मोर्चामध्ये आपण जनता म्हणून सहभागी झालं पाहिजे आणि आपल्यासाठी न्याय हक्क मिळवण्यासाठी आपण यात आलो पाहिजे. शेतकऱ्यांनी येताना त्यांची नापीक झालेली जमीन असेल, त्या जमिनीचा सातबारा, जी टॉवर लाईन नागोठण्यापासून कंपनीपर्यंत जी पोहोचलेली आहे, त्या टॉवर लाईन मध्ये बाधित झालेल्या शेतकऱ्यांनी त्यांच्या जमिनीचा सातबारा, जे मच्छीमार आहेत, ज्यांची मच्छी व्यवसाय बंद झालेला आहे, त्या मच्छीमारांनी त्यांची माहिती, त्याचबरोबर इथे तरुण आहेत जे सुशिक्षित आहेत आणि बेरोजगार आहेत, त्यांनी आपला बायोडाटा घेऊन या मोर्चात सहभागी व्हावं. आपण हा बायोडाटा असेल किंवा या सातबारा असेल, या अर्जासोबत जोडून कंपनीला आणि प्रशासनापर्यंत आपली माहिती पोहोचवणार आहोत आणि त्याचा फॉलोअप घेण्याचं काम हे कृती समिती करणार आहे. आपल्या न्याय हक्कांसाठी आपण सर्वांनी या जनमोर्चात सामील व्हायचं आहे. त्याचबरोबर पेण तालुका आणि अलिबाग तालुका हा प्रदूषण मुक्त करण्यासाठी कंपनीला आपण भाग पाडणार आहोत, कंपनीला आपण प्रेशराईज करणार आहोत आणि यासाठी आपण सर्वांनी पूर्णपणे या मोर्चामध्ये सहभागी होणे गरजेचं आहे. आता नाही तर कधीच नाही. यामुळे घराच्या बाहेर पडा आणि मोर्चामध्ये सहभागी व्हा. धन्यवाद.